गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमहा. आज रविवार. आज आरामात बसा किंवा योगा मॅटवर आडवं होऊन ध्यान करा. हात पाय सैल करा. डोळे अलगद मिटा. मोठा श्वास घ्या. एका माणसाच्या दुर्दम्य आशावादाची एक गोष्ट आज सांगणार आहे. त्याच्या शब्दात, मला कधीही बरा न होऊ शकणारा कॅन्सर झाला होता. डॉक्टर म्हणाले, या मुलाला घरी घेऊन जा. स्पेंड टाइम विथ हिम. आम्ही आता काही करू शकत नाही. ह्या जगात निर्णय घेण्याचा हक्क प्रत्येकाला असतो, पण असा निर्णय जो आपले व आपल्या माणसांचे आणि जगाचे भवितव्य बदलू शकतो, असा निर्णय फार कमी लोक घेऊ शकतात. असाच एक निर्णय माझ्या आईने घेतला. माझ्या आईने डॉक्टरांना विचारलं, माझ्या मुलाच्या जगण्याचे किती चान्सेस आहेत डॉक्टर? डॉक्टर म्हणाले, 96% याचा मृत्यूच होईल. पण माझ्या आईने ते 96% न पाहता उरलेल्या 4% पाहिलं आणि मला घरी घेऊन आली. अमेरिकेतून आलेल्या एका डॉक्टरनी माझ्या आईची भेट घेतली. त्यांनी माझ्या आजारावर एक औषध टेस्ट करू का असं सांगितलं. अजून ते औषध माणसांवर ट्राय केलेलं नव्हतं, फक्त प्राण्यांवर ट्राय केलं होतं. ते डॉक्टर केवळ 25 मुलांवर हे औषध ट्राय करणार होते. एकही क्षण न घालवता आई डॉक्टरना म्हणली, हो करा ना. पहिल्या महिन्यात 25 मुलांपैकी 20 मुलं दगावली. काही दिवसात अजून 4 मुलं गेली. मी एकटाच उरलो होतो. रोज डॉक्टर येत आणि त्यांची बॅग उघडून औषध काढून मला देत असत. इंग्लिश डिक्शनरीत लव या शब्दापेक्षा होप या शब्दाला जास्त पॉवर आहे असं मला नेहमी वाटतं. लोकांना वाटतं मी वाचलो कारण मी लकी होतो, पण मी लकी नव्हतो मित्रांनो. माझ्या आईने मला लकी बनवलं. ज्या औषधाने 24 मुलांचे प्राण वाचू शकले नाही, ते औषध हृदयावर दगड ठेवून ती रोज मला टोचत होती. मग तो दिवस उजाडला. डॉक्टरांनी मला मी पूर्ण बरा झालाय अशी बातमी दिली. पण मला सोडताना ते माझ्या आईला म्हणाले, हा मुलगा कधीही खेळू शकणार नाही, शाळेत जाऊ शकणार नाही. याला आपले टीनेज पाहिलं तरी तो चमत्कारच असेल. पण आपण लोक चमत्कारावर विश्वास ठेवतोच ना. मी दवाखान्यात असताना आईने मला एक वेल्क्रो ग्रो आणि बॉल आणून दिला. तो मी तिच्याकडे फेकत असे. हळूहळू आईने अंतर वाढवलं. माझ्यासमोर आव्हान उभं केलं. मला त्या आव्हानांना चेस करून जिंकणं आवडायला लागलं. मग एक दिवस मी आईला म्हणालो, आई माझं एक स्वप्न आहे. मला अमेरिकेत बेसबॉल खेळायचं आहे. मित्रांनो, तुम्ही आयुष्यात काय करू शकता हे कोणीच सांगत नाही, पण तुम्ही काय करू शकणार नाही हे मात्र सगळेजण सांगतात. माझ्या स्वप्नात अनेक अडथळे आले. मला ताप यायचा, मला मेंदूज्वर झाला. माझ्या आयुष्यात मला पहिला हार्ट अटॅक आला तेव्हा मी 12 वर्षाचा होतो. लोक म्हणत होते मी हे काही करू शकणार नाही. मी मात्र तेच करण्यासाठी झटत होतो. वयाच्या 17व्या वर्षी मी अमेरिकेत बेसबॉल खेळायला गेलो. एक स्वप्न सत्यात उतरलं. पण आयुष्य हे रोलर कोस्टर सारखं असतं. क्षणार्धात तुम्ही करिअरच्या उत्तुंग शिखरावर असता, तर दुसऱ्या क्षणात आयुष्य तुम्हाला जमिनीवर आणून आपटतं. ज्या बेसबॉलसाठी मी झटलो, त्याच बेसबॉल ग्राउंडवर मला वयाच्या 18व्या वर्षी माझ्या करिअर संपवणारा दुसरा हार्ट अटॅक आला. मला घरी पाठवण्यात आलं. नियती माझ्याशी अनफेअर वागत होती असं मला वाटायला लागलं. मी डिप्रेशनमध्ये गेलो. रोज झोपताना मी प्रार्थना करायचो, देवा मला उचलून दे. पण दुसऱ्या दिवशी मला जाग येत असे. तो परमेश्वरही माझी प्रार्थना ऐकत नव्हता. मला मृत्यू सुद्धा येत नव्हता. परत एकदा मला माझ्या परमेश्वर इथेच भेटला, आईच्या रूपात. तिने मला नैराश्यातून बाहेर काढलं. नंतर मी एक बँकेत नोकरी जॉईन केली. एक दिवस एक उंचापुरा माणूस जो आमच्या बँकेचा CEO होता, त्यांनी मला बोलावणं पाठवलं.
आपण बोलायचे. आम्ही कॉन्फरन्स रूम मध्ये बसलो. त्यांनी प्रश्न विचारला, डाऊन द लाईन 5 वर्षानंतर तू कुठे असशील? मी विचार केला. मला आईचे शब्द आठवले. दगडच मारायचा असेल तर चंद्राला मार. चंद्राला नाही लागला तर किमान कुठल्या तरी ताऱ्याला लागेल. मी बॉसला म्हणालो, मी तुमच्या खुर्चीत असेन. मित्रांनो, असं बॉसला म्हणू नये, कारण ते कोणत्याच बॉसला आवडत नाही. माझ्या बॉसला पण ते आवडलं नाही. त्यांनी माझा द्वेष करायला सुरुवात केली. मला त्रास द्यायला लागले. पण मित्रांनो, हा द्वेष आणि होणारा त्रासच माझ्या महत्वाकांक्षेचं फ्ल्युएल ठरला. मी बेदम काम करायला लागलो. वर्षभरात मी ऑस्ट्रेलियाचा यंगेस्ट बँक मॅनेजर झालो. 2 वर्षात यंगेस्ट एरिया मॅनेजर झालो. आणखी 2 वर्षात मी स्टेटचा मॅनेजर आणि 4 वर्षांनी यंगेस्ट नॅशनल मॅनेजर झालो. वयाच्या 23व्या वर्षी माझ्या हाताखाली 600 माणसं काम करत होती. मी ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड मिळून आमच्या बँकेच्या 120 बँक ब्रँचेस सांभाळत होतो. माझ्याकडे $1,000,000चं घर होतं. आर्मानीचे सूट होते. रोलेक्सचं घड्याळ होतं. लाखभर डॉलरची कार होती. पण हे यश मटेरियलिस्टिक होतं. आपण या जगात राहतो. जगाने आपल्याला काय दिलं यापेक्षा आपण जगाला काय दिलं याचा विचार करणं जास्त महत्वाचं नाही का? हे जग माणसांसाठी राहण्यासाठी जास्त जागा कशी होऊ शकेल याचा विचार करणं महत्वाचं आहे. ज्यांनी आपल्यासाठी आयुष्य वेचलं त्यांनाही आपण काहीतरी द्यायला हवं. मागील 16 जूनला असा एक क्षण माझ्या आयुष्यात आला, जी माझ्यासाठी सर्वस्व होती. अशा माझ्या आईसाठी मी एक अलिशान घर घेतलं. मी आईपासून एक गोष्ट लपवली होती. मी 7 वर्षाचा असताना डॉक्टरांनी आईला जे सांगितलं ते मी ऐकलं होतं, पण मला काहीही माहित नाही. अशा आविर्भावात मी आईसमोर वावरत असे आणि आईला विचारायचो, आई, डॉक्टर काय म्हटले? त्यावर आई म्हणाली होती, काही नाही, सर्व ठीक होईल. मला पहिला हार्ट अटॅक आला तेव्हाही आई म्हणाली होती, सर्व ठीक होईल, सगळं ठीक होईल. हे वाक्य माझ्यावर ऋण होतं. पण दैव बघा, यावर्षी मला तिचं हे ऋण फेडण्याची संधी आली. आईच्या घशात 4 ट्यूमर डिटेक्ट झाले. आईने विचारलं, डॉक्टर काय म्हणतायत? मी म्हणालो, सर्व काही ठीक होईल. तुम्ही किती वेळ या पृथ्वी तलावर जगलात याला महत्व नाही. इथे असताना तुम्ही काय केलं याला मात्र सर्वात जास्त महत्व आहे. तुमचं आयुष्य तुम्ही रिमार्केबल जगता की नाही हे महत्वाचं आहे. आपण घेतलेला एकूण एक श्वास, एकूण एक संधी मिळालेली अगदी महत्वाची असते. आपल्याला मिळालेले आशीर्वाद आहेत हे. आपण या आशीर्वादाचं सोनं करू शकतो की नाही हे महत्वाचं. आज इथे तुम्हाला मी आव्हान देतो. तुम्ही तुमच्या आयुष्याचं सोनं करा. किमान माणसासारखे जगा. तुमच्या जगण्यावर तुम्हाला गर्व वाटेल असं काहीतरी करा. तुमच्या आयुष्याचं सोनं करा. तुमच्या आजूबाजूच्या लोकांना आनंदी करा. हेच आपल्या आयुष्याचं ध्येय बनवा. आता 2 मिनिटं शांत पडून राहा. आता आजचं ध्यान संपवायचंय. प्रार्थना म्हणूया. नाहम करता हरि करता, हरि करता हि केवलम. ओम शांती शांती शांती.